बघा ही शेपूची भाजी एवढी मस्त बनवली. तर कशी बनवली एकदा बघून घ्या. चला आपण रेसिपीला सुरुवात करू. आणि ही भाजी हिवाळ्या दिवसात पालेभाज्या भरपूर जास्त प्रमाणात असतात ना, तर रोज एक एक भाजी अशी मस्त बनवून खायची. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भाजी खायला एकदम मस्त लागते. नमस्कार मंडळी, ही शेपूची भाजी आहे बघा. छान मिळाली रात्री मार्केटमध्ये गेले तर. आणि याच्यात थोडेफार काही पिवळे पानं असतील तर ते काढून टाकले आणि कवळी कवळी अशी तोडून घेतली. तर चला ही भाजी बनवूया आपण. तर सगळ्यात आधी हिला मस्त बारीक चिरून मग धुवून घेणार आहे. कारण आधी जर धुतली तर मला बारीक चिरता येत नाही, म्हणून मी आधी कापते आणि मग धुवून घेते. आणि इथं मुगाची डाळ घेतली थोडी, ती धुवून वाटीत पाणी घालून भिजायला ठेवली. तर हिला साईडला ठेवू. आता ही भाजी मस्त बारीक चिरून घ्यायची अशी, एकदम बारीक चिरायची. तर बघा ही मस्त अशी बारीक चिरून घेतली भाजी. आता याला 2-3 पाण्याने धुवून याला चाळणीत नितळायला ठेवते. आता इथे बघा 10-12 मिरच्या घेतल्या. या मिरच्या मिक्सरमधून काढणार, धुवून घेतल्यात मिरच्या. आणि थोडेसे शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे, भाजलेले नाहीत. तर हे थोडे साधारण आपण पोहे खातो त्या चमच्याने 3 चमचे शेंगदाणे आहेत. तर याला मिक्सरमधून काढून घेते. हे थोडं आबडधोबड काढून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं. तर हे बघा, हे जाडसर असं वाटून घेतले, मिक्सरमधून काढून घेतले. आणि हा लसूण आहे. हा लसूण आता ह्याला कापायचं नाही बारीक, ह्याला असं याच्यावर थोडंसं बेलनं फिरवायचं, लाटणं. आणि असं आबडधोबड करायचं, म्हणजे खायला भाजी एवढी टेस्टी लागते ना. बस एवढा असा असा ठेवायचा हा लसूण. कढई तापायला ठेवली. आता याच्यात तेल टाकून घेते. 2 चमचे तेल टाकले. आणि हा लसूण असा बारीक करून घेतलाय आबडधोबड, तो लसूण टाकते आता. हे असं लसूण केल्यामुळं बघा भाजीला एवढी चव छान येते ना. आता त्याच्यात हे वाटलेलं आहे हे टाकून देते. वाटण जाडसर वाटले आणि ते दाताखाली शेंगदाणे पण आले, खाताना खमंग आणि चवदार लागतात. त्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा छान परतून झालं. हे इतका सुगंध मस्त सुटला याचा. आता ही भाजी धुवून घेतली होती, ती भाजी टाकून द्यायचं. सगळं पाणी मिसळून घेतलं भाजीचं. आणि जी डाळ भिजवून ठेवली होती ती डाळ टाकून देते त्याच्यात. आता हिला चांगलं हलवून घ्यायचं. आणि मीठ लगेच नाही टाकायचं याच्यात, 1-2 मिनटे पाणी असतं ना सुटलेलं. तर हे पाणी कमी झालं की मग मीठ टाकायचं. काय होतं, लगेच जर आता मीठ टाकलं तर भाजीला जास्त पाणी सुटतं. म्हणून हिला 2 मिनटं अशी होऊ द्यायची आणि नंतर मग मीठ टाकून घ्यायचं. तर बघा आता सगळं पाणी सुकलं यातलं. आता मीठ टाकते याच्यात. मीठ हिशोबशीरच टाकायचं, खारट झाली मग चांगली नाही लागत. बस आता याला 5 मिनटं झाकून ठेवायचं. हे बघा मीठ टाकलं तर याला पाणी कसं सुटलं. झालं बघा, सगळं पाणी आटलं यातलं. आता गॅस बंद करते. आणि डाळ पण आपली जास्त अशी गाळ नाही झाली, ही डाळ याच्यात अशीच पाहिजे, म्हणजे खाताना चांगली वाटते. जास्त जर मऊ शिजली
तर मग भाजी एकदम गाळ होती आणि ती चवीला चांगली लागत नाही. आता गॅस बंद करून घेते. तर बघा ही भाजी झाली करून प्लेटमध्ये काढली मी. लसूण असा चेचून टाकून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटते तुम्हाला. ते चवीला एकदम अप्रतिम भाजी बनते. आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.